गेलेली आहे आणि त्या बोगस मतदारांच्या नोंदणीवर बोगस वोटिंग सुद्धा केली गेली। त्याच्या विरोधात माननीय राहुल गांधी यांनी जो संशोधन केलेलं आहे त्याची दखल निवडणूक आयोगाने स्वतः घेण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी तक्रार करण्याची गरजच नाही। दुसरीकडे काल बुलढाण्यात संजय गायकवाड शिंदे गटाचे आमदार आहेत, त्यांनी मेळावा घेतला। मात्र त्या मेळाव्यात एकनाथ शिंदेचा फोटो, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, फक्त संजय गायकवाड आणि त्यांच्या मुलाचा। आता कुठेतरी एकनाथ शिंदेंनाही आता हे मानत नाही का? एकनाथ शिंदेचं विसर्जन लवकरच होईल हे आम्ही अनेक वेळा सांगितले आणि ते त्यांचेच लोक करणारच आहेत। देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा एकनाथ शिंदेची आता गरज राहिलेली नाही। परंतु दुर्दैवाने एकनाथ शिंदे गटाचे जे काही मंत्री आहेत हॉटेलमध्ये बसतायत, सिगरेट पितायत, पैसे पाहतायत, लुंगीवर खाली उतरून मारामारी करतायत, दुसरा आणखी शेतकऱ्यांना शिव्या घालतायत, रमी खेळतायत, अशा पद्धतीचं मंत्रिमंडळातले जे लोक आहेत हे खास करून एकनाथ शिंदे गटाचे खूप असल्यामुळे एकनाथ शिंदे सुद्धा म्हणजे वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये गेलेले आहेत। राऊत साहेब, दुसरीकडे त्यांच्या संदर्भातली बातमी आहे, त्या शिवसेनेची जी कार्यकारिणी आहे ही जवळपास रद्द करून 1 वर्ष झालं तरी शिंदेंनी आता दुसरी नवीन कार्यकारिणी निवडलेली नाहीये। काय असं कारण असेल त्यामागे? तेथे पाहिजे जातीचे एरागावळायचं काम नाही आहे। पक्ष चालवणं म्हणजे पैसा भरपूर साठवून ठेवला म्हणजे पक्ष चालवता येतो असं कोणी समजू नये। एकनाथ शिंदेंचं सुद्धा तसंच आहे, इकडून घेतले तिकडून घेतले, खरेदी केलेल्या लोकांना बरोबर घेऊन पक्ष चालवणं हे बस की बात नाही आहे। राज्य मंत्रिमंडळातले जे राज्यमंत्री आहेत हे आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आहेत की आम्हाला देखील अधिकार मिळावेत म्हणून, आणि दुसरीकडे राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांच्यातला वाद तर आपण पाहतोच आहे, मात्र कुठेतरी अधिकार नसल्यामुळे राज्यमंत्री नाराज आहेत। खरा वाद आहे तो पैसे खाण्यावरून। कॅबिनेट मंत्र्यांना सगळे अधिकार असल्यामुळे सर्व फायली त्यांच्याकडे जातात, निर्णय सगळे घेतात, टेंडर ते करतायत। म्हणजे महाराष्ट्र एवढा लाखो करोड कोटी रुपयाच्या डबघाईत बुडाला असताना 86,000 कोटी म्हणजे आता जवळ 1,09,000 कोटी इतका खर्च करून शक्तीपीठ बनवला जातोय। त्यामुळे जे कॅबिनेट मंत्री पैसे खातात आम्हाला काय मिळत नाही आहेत अशी भावना सध्याच्या राज्यमंत्र्यांमध्ये झाल्यामुळे हा उद्रेक आता व्हायला सुरू झालेला आहे। दिल्लीमध्ये आंदोलन चालू निवडणूक आयोगाच्या विरोधात राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अनेक खासदार जे आहेत ते निदर्शन करताना पाहायला मिळतात। राहुल गांधींनी ज्या पद्धतीने सगळे मतदारांना दिल्लीतलं इंडिया आघाडीचं म्हणजे आंदोलन चालू आहे युपीएचं हे योग्यच आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गुजरात किंवा आजूबाजूच्या उत्तर भारतीय वगैरे भागामध्ये मतदार आणून इथे बोगस मतदार नोंदणी केली, त्याचा पर्दाफाश राहुल गांधींनी खूप अभ्यासांती केलेला आहे आणि ते निवडणूक आयोगाला ते दाखवण्यासाठी जात आहेत। आमचा पाठिंबा आहे त्याला।